सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। बोलो महावीर भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहमध्ये गाथा नंबर 15 चालू होती। मराठी समझ में आता है क्या? कौन है गिरीश गाला? मराठी समझते? भावस्स नथिनासो नथि अभावस्स चेव उपादो गुणपज्जये सुभावा उपादवये पकुवंती। काय सांगितलं? भावस्स काय चाललं होतं प्रकरण? द्रव्याची व्यवस्था सांगतायत। द्रव्य कसं आहे? गुणपर्यायाने परिपूर्ण आहे आणि त्यामध्ये जो द्रव्य आहे तो सत आहे, तर त्या सतचा कधी नाश होत नाही आणि अभाव म्हणजे असतचा कधी उत्पाद होत नाही। म्हणजे सर्वथा सतचा नाश नाही आणि सर्वथा असतचा उत्पाद नाही, ह्याच्यावर आपण बघत होतो। तर त्यामध्ये त्यांनी काय घेतलं होतं की जी पर्याय आहे ती असत आहे। म्हणजे आता पुढची जी देवपर्याय आहे, समजा इथून मी देवपर्याय जन्मणार असेल तर ती देवपर्याय आत्ता नाही आहे, मग असतची उत्पत्ती झाली की नाही? तर सांगतायत ती पर्यायसुद्धा आत्ता या द्रव्यामध्ये गर्भित आहे, कारण अनंत पर्यायांचा पिंड म्हणजे द्रव्य आहे। व म्हणून ती असलेलीच पर्याय उत्पन्न होणार आहे, सर्वथा असत पर्यायाचा उत्पाद होत नाही। म्हणून इथं पण सांगितलं की जी सत आहे जे द्रव्य, अशा त्या द्रव्याचा सर्वथा नाश होत नाही। म्हणजे आता या पर्यायात आहे, तर या पर्यायातून पुढच्या पर्यायात जात असताना द्रव्य सर्वथा नष्ट होत नाही आणि सर्वथा नवीन द्रव्य उत्पन्न होत नाही। मग काय होतं तर सांगतायत की भाव म्हणजे जे द्रव्य आहेत ते गुण आणि पर्यायामध्ये उत्पादव्यय करतात। उत्पादव्यय हा प्रत्येक द्रव्याचा स्वभाव आहे। जर उत्पादव्यय केलं नाही तरी दोष येतो, म्हणजे त्या द्रव्याचं अस्तित्व राहत नाही। आणि जर सर्वथा उत्पाद आणि सर्वथा व्यय मानला तरी सुद्धा द्रव्याचा नाश होण्याचा प्रसंग येतो। हे सगळं आपण बघितलं होतं। तर ही गाथा का दिली आहे? दोन्ही दृष्टी सांगितल्या ना। द्रव्य आहे, त्या द्रव्याचा उत्पाद होतो आणि व्यय होतो, पण सर्वथा नवीन द्रव्य उत्पन्न होत नाही आणि सर्वथा त्या द्रव्याचा नाश होत नाही, अशा दोन्ही गोष्टी सांगितल्या। त्यामुळे ह्याच्यामध्ये दोन मतवादींचं खंडन झालं। कुठल्या कुठल्या? काव्य या एका गाथेमध्ये, या एका सिद्धांतामध्ये जे काय एक्सप्लेन केलं, तर त्याच्याद्वारे कुठल्या मतवादीचं खंडन झालं? म्हणजे आपलीच मतं, पण कुठल्या मताचं खंडन झालं रोहिणी काकी? एक तर बौद्ध मत। का? ते प्रत्येक वेळेस द्रव्य नवीन नाही म्हणतात। हां, त्यांनी काय मानलं? या उत्पादव्ययाबरोबर हे अभिन्न असतं, त्यामुळे जेव्हा उत्पाद होतो किंवा व्यय होतो त्यावेळेस द्रव्याचा सर्वथा नाश होतो, असं मानणाऱ्या बौद्धांचं खंडन झालं। कारण द्रव्य त्या हे पर्यायाचा स्वभाव आहे, उत्पादव्यय ध्रुव, पण याच्याबरोबर द्रव्याचा सर्वथा नाश होत नाही। म्हणून सांगतायत काय की द्रव्य तर कायम राहून परिवर्तन करतंय। द्रव्यत्व गुणाचं कार्य आहे ना, तिथं परिवर्तन होत असताना सुद्धा त्या द्रव्याचं अस्तित्व नष्ट होत नाही। म्हणून सांगितलं जर व्यय झाली आहे पर्याय, तर त्या पर्यायाबरोबर द्रव्य नष्ट होत नाही। तर आणि पर्यायाच्या बरोबर नवीन द्रव्याचा उत्पाद होत नाही, म्हणून अशा रीतीने बौद्ध मताचं खंडन झालं। आणि दुसऱ्या कुठल्या मताचं खंडन आहे?
दुसरं कुठलं मत आहे? सांख्य. सांख्य मत. सांख्य. का? सांख्य का? का सांख्य का? नाही लक्षात. सांख्यांनी काय मानलं? वस्तू सर्वथा नित्यच असते. कूटस्थ नित्य हे त्यांचं सिद्धांत आहे ना. मग त्यामुळं सांगितलं त्यांना की असं द्रव्य काय सर्वथा परिणमन रहित नसतं, अपरिणामी नसतं. जर तसं मानलं तर त्याच्यामध्ये उत्पादन व्यय सुद्धा होणार नाही. मग ज्याच्यामध्ये उत्पाद व्यय होत नाही, ज्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत, अशा द्रव्याचं अस्तित्व राहू शकत नाही. म्हणून सांगतात की सांख्य मताचं सुद्धा याच गाथेच्या द्वारे खंडन करून सांगितलं. म्हणजे क्षणिक एकांतवाद आणि नित्य एकांतवाद या दोन्हींचं खंडन झालं. म्हणून इथं त्यांनी नित्य एकांतवादाबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं आहे, ते वाचते. जो लोग नित्य एकांतवादी है, वस्तु है और ज्यों की त्यों रहती है, वस्तु में परिणमन नहीं होता, ऐसा कूटस्थ नित्य कहने वाले भी कुछ नहीं कर सकते. ज्यांनी वस्तूला कूटस्थ नित्य मानलं तर त्यांच्या मतात सुद्धा बाधा येते. रोजगार क्या करे, कौन करे, परिणमन तो होता ही नहीं है. द्रव्याचं परिणमनच होत नाही तर सकाळी उठून सगळ्या क्रिया करताय तर कोण करणार ते? व्यवहार धर्म वाले भी मुक्ति नहीं पा सकते. सर्वथा नित्य व्यवहार नहीं, सर्वथा नित्य पक्ष में व्यवहार नहीं, सर्वथा अनित्य में भी व्यवहार नहीं है. म्हणजे सर्वथा नित्य पक्षामध्ये हे द्रव्य नित्य राहिलं तर काय व्यवहार होणार? व्यवहार होतो पर्यायामध्ये. आणि सर्वथा अनित्यवादींमध्ये सुद्धा व्यवहाराचा लोप होईल, कारण क्षणिक वस्तू आहे ती. व्यवहार धर्म वाले भी मुक्ति नहीं पा सकते और सर्वथा नित्य मानने वाले भी मुक्ति नहीं पा सकते. म्हणजे सर्वथा अनित्य पक्षातले पण मुक्तीला जाऊ शकत नाहीत आणि सर्वथा नित्यवाले पण त्यांनाही मुक्तीची प्राप्ती होणार नाही. जीव है वह उपाधि के संसर्ग में मलिन अवस्था में है. आपल्याला हे ध्यानासाठी सिद्धांत उपयोग करायचा आहे याचा. कसं? जेव्हा मी ध्यान करतोय त्यावेळेस मला ह्या सिद्धांताचा उपयोग कसा? या गाथेमध्ये त्यांनी सांगितलं की द्रव्याचा सर्वथा नाश होत नाही, सर्वथा उत्पाद होत नाही, गुणपर्यायांमध्ये ते द्रव्य परिणमन करतं बस. मग हे समजून आपल्याला काय फायदा? फक्त द्रव्याचंच अस्तित्व पर्याय नाही मानायची असं नाही. मला ध्यानामध्ये काय फायदा ह्याचा? मी नष्ट होणारच नाही ना, पर्याय बदलत नाही. बरोबर. म्हणजे जे काय परिणमन पर्यायामध्ये चालू आहे त्या पर्यायाबरोबर माझा नाश होणार नाही आहे. भलेही आत्ता अशुद्ध पर्याय आहे, भलेही शुभ अशुभ पर्याय आहे, तिचा नाश झाला म्हणून माझा नाश होत नाही. शुद्ध पर्याय प्रकट झाली तरी सुद्धा त्या पर्यायाबरोबर माझा नाश नाही. म्हणजेच आणि फायदा काय करून घ्यायचा? कथनचित क्षणिक आहे, कथनचित नित्य आहे द्रव्य. मग कथनचित क्षणिक आहे ह्याचा काय फायदा आपल्याला जीवनात? पर्याय सतत बदलत राहते ना, त्याच्यात अडकून नाही पडायचं. बरोबर. म्हणजे काही वाईट प्रसंग आले, दुःखाचे आले तरी ती क्षणिक आहे. बरोबर. संध्याकाळी काय सांगितलं? पर्याय क्षणिक आहे हे समजून फायदा आहे आपल्याला. काय फायदा आहे? शरीरात रोग झालाय, सांगा किती काळ टिकणार आहे? मी ध्यानाला बसलोय तर ध्यान करत असताना मला कोणाचं चिंतन करायचं आहे? हे क्षणिक नष्ट होणाऱ्या पर्यायाचं, आजाराचं, त्या त्रासाचं, दुःखाचं, की त्यापासून भिन्न असणाऱ्या अशा वेदनाचं वेदन करणाऱ्या अशा आत्मस्वरूपाचं ध्यान करायचं आहे. म्हणजे समजून फायदा आपल्याला जीवनात करता यायला पाहिजे. जे काय सांगितलंय वस्तूची व्यवस्था ती एकदम परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये मागं पुढं नाही. मग वस्तू क्षणिक आहे तर त्याच्यात सांगितलं तुझ्या प्रत्येक पर्याय नष्ट होत आहेत पण त्याच्यामध्ये तुझा द्रव्य ध्रुव आहे, तो कायम राहणार आहे. आणि पर्याय बदलली तरी मग ती चांगली असो किंवा वाईट असो ती आश्रय करण्यायोग्य नाही. आणि द्रव्य सर्वथा नित्य राहत नाही तर
हे समजून फायदा आपल्याला की मी पूर्वी पापी होतो, निगोदी अवस्थेमध्ये होतो, जे काय मी आजपर्यंत अनंत दुःख भोगलंय ते सगळं मीच भोगलंय. ह्या पर्याय तर नष्ट होऊन गेली. त्या पर्यायात केलेल्या विभावाचं फळ मला मिळतंय भोगायला, हे पण पर्यायातच मिळते. पण तरीसुद्धा तेच ते द्रव्य जरी कायम आहे तरीसुद्धा ती पर्याय बदलली आहे. द्रव्य सगळ्यामध्ये सगळ्या अवस्थेमध्ये जाणणारा मात्र होता. मग पाप करताना सुद्धा जीव जाणतोय आणि त्या पापाचं प्रतिक्रमण करताना पश्चाताप करताना सुद्धा जीवाचं जाणण्याचंच कार्य आहे, ते सोडून अन्य नाही. मग म्हणून सांगितलं, काय म्हणताय का? महेश बोललं का? प्रतिभा काकी? नाही. हां ठीक आहे. नाही. तुमचं अनम्यूट आहे म्हणून म्हटलं, बोलताना म्यूट काढा. तर काय सांगायलेत, म्हणून मला ध्यानामध्ये हा फायदा आहे की कुठलीही पर्याय असू दे, ती पर्याय म्हणजे माझं स्वरूप नाही. आणि कुठलंही द्रव्य असू देत, ते द्रव्य त्या पर्यायाशी अभेद होत नाही. म्हणून द्रव्य तर स्वतंत्र आहे, त्या पर्यायांमध्ये असताना सुद्धा मात्र जाणण्याचं कार्य करते. मग असा तो मी आहे ह्याची अनुभूती घेतली तर आपल्याला हे सगळे सिद्धांत समजून फायदा झाला. नित्य एकांतवाद में भी संवाद और प्रवर्तन का लोप. जो लोग नित्य एकांतवादी है, वस्तु है और जो की त्यों रहती है, वस्तु में परिणमन नहीं होता, ऐसा कूटस्थ नित्य कहने वाले भी कुछ नहीं कर सकते. म्हणून नित्यवादींना सांगितलं वस्तू कथंचित अनित्य आहे आणि सर्वथा अनित्यवादींना सांगितलं वस्तू कथंचित नित्य आहे. जीव जेव्हा उपाधीच्या संसर्गामध्ये आहे त्यावेळी त्याची मलिन अवस्था आहे. उपाधि के अभाव में उसकी पवित्र अवस्था हो जाती है. उपाधि म्हणजे जीवाला जेव्हा उपाधी असते त्यावेळेस तो अशुद्ध आहे, मलिन आहे आणि उपाधीच्या अभावामध्ये तो पवित्र होतो असं सांगतायत. उपाधी म्हणजे पर्यायात ज्या चिन्हामुळे ओळखलं जातं, म्हणजे आपण माणूस, स्त्री किंवा एकेंद्रिय बाह्य लक्षण म्हणा. उपाधी म्हणजे जे काय जोडलेलं आहे त्याला म्हणायचं उपाधी. जी आपला स्वभाव नाही आहे, जी कादाचित करूप आहे, थोड्या काळासाठी तुम्ही लावलेलं तुमचं लेबल आहे, त्याला म्हटलं उपाधी. त्या उपाधीच्या सद्भावात नियमाने अशुद्धी आहे आणि उपाधीच्या अभावामध्ये पवित्र अवस्था प्रगट होते. चीज वही रही, वस्तु वही रहा, जीव वही रहा, ऐसी जीव द्रव्य की बात है. सभी द्रव्यों की बात ऐसी ही है. दृष्टांत के लिए जीव ले लो. जीव द्रव्य में प्रति समय पर्याय बनती रहती है और नवीन पर्याय बनने के मायने यह नहीं है कि जीव अतिरिक्त अन्य कुछ द्रव्य बन गया हो. काय? जीवाची पर्याय बदलली म्हणजे नवीन जीव उत्पन्न झाला नाही किंवा नवीन द्रव्य उत्पन्न झालं नाही. पर्याय बदलली म्हणजे द्रव्य तर तिथं कॉन्स्टंट आहे, फक्त त्याची अवस्था बदलण्याचं कार्य चालू आहे. नवीन पर्याय बनने के मायने यह नहीं है कि जीव अतिरिक्त जीव द्रव्य ही खत्म हो गया. कुठे गेलं? जीव द्रव्य में प्रति समय पर्याय बनती रहती है. नवीन पर्याय बनने के मायने यह नहीं है कि जीव अतिरिक्त अन्य कुछ द्रव्य बन गया हो. और पुरानी पर्याय मिटने के मायने यह नहीं है कि जीव द्रव्य ही खत्म हो गया हो. उत्पाद आणि व्यय सांगितलं ना. उत्पाद कोणाचा झालाय, व्यय कोणाचा झालाय हो? उदाहरणार्थ असं घ्या की मनुष्य पर्यायाचा उत्पाद झालाय आणि देव पर्यायाचा व्यय झालाय. सांगा, व्यय कोणाचा झालाय, उत्पाद कोणाचा झालाय? त्या पर्यायाला दाखवायला लागले. कुठे गेलं खडू माझं? म्हणजे समजा ही मनुष्य पर्याय आहे ती उत्पन्न झाली आणि देव पर्यायाचा व्यय झाला. दिसतंय का बोर्डवरचं? तर काय सांगतायत?
जीव में प्रति समय पर्याय बनती रहती है। नवीन पर्याय बनने के मायने यह नहीं है की जीव अतिरिक्त अन्य कुछ द्रव्य बन गया हो। हा मनुष्य म्हणजे या जीवाहून भिन्न काय हो? जीवाहून भिन्न द्रव्याची उत्पत्ती नाही आहे, द्रव्य तर तेच आहे हे सांगतायत। नवीन पर्याय फक्त उत्पन्न झाली आहे, द्रव्य उत्पन्न झालं नाही। और पुरानी पर्याय मिटने के मायने ही पुरानी पर्याय उसके मिटने के मायने यह नहीं है कि जीव द्रव्य ही खत्म हो गया हो। व्यय कोणाचा झालाय? पर्यायाचा झालाय, द्रव्याचा नाही। अपने आप पर घटित करो, मैं द्रव्य दृष्टि से नित्य हूँ, सदाकाल रहने वाला हूँ, लगता भी यह ही है। म्हणजे तुम्ही काय म्हणताय हो? मला मरण येऊ नये, मी नित्य आहे, नित्य राहावं, कोणाची इच्छा नाही अशी मला मरायचं आहे, कोणाची इच्छा आहे हो? मरण्याची इच्छा कोणाला आहे? कोणालाच नाही आहे। किती ते मरायला टेकलेला, आता काय म्हणायचं, श्वास इथपर्यंत आले तरी सुद्धा त्याला इच्छा आहे मला जगायचंय, मला मरायचं नाही, हीच भावना आहे त्याची। मग सांगतायत की त्याची भावना बरोबर आहे का चुकीची आहे हो? आहेच ना, मी नित्यच आहे, मग नित्याचीच भावना केली का नाही त्यांनी? कोणाची भावना केली? नाही, त्यांनी पर्यायाला नित्य ठेवण्याचा प्रयत्न केला। मी मनुष्य आहे, हा मनुष्य भाव कधीच संपू नये या मनुष्य पर्यायाला नित्य बनवण्याचा प्रयत्न केला, ही चूक झाली। म्हणून सांगतात काय, द्रव्य दृष्टीने मी नित्य आहे तिकडं बघा, मग ही पर्याय जरी नष्ट झाली तरी तुम्हाला दुःख होणार नाही। म्हणजे ही मनुष्य अवस्था संपली, मरण आलं तरी सुद्धा कोणाला रडू येणार नाही, तिथं दुःख होणार नाही। पण द्रव्य दृष्टीकडे आपला उपयोग नाही, म्हणून इथे सांगावं लागलं त्यांना की द्रव्य दृष्टीने मी नित्य आहे, सदाकाळ राहणारा आहे। बचपन में भी हम थे, जवानी में भी हम थे, बुढ़ापे में भी हम ही है, इससे पहले भव में भी हम थे, तो हमारा उत्पाद होने की तो ज़रूरत क्या है? विनाश कभी हो सकता नहीं। त्यांना खुर्ची द्यायची द्या ना, खुर्ची पाहिजे का? चटई 2 द्या त्यांना पाहिजे असते तर। इससे पहले भव में भी हम थे, तो हमारा उत्पाद होने की तो ज़रूरत क्या है? विनाश कभी हो सकता नहीं, हम न हो तो उत्पाद की ज़रूरत समझे, हम सत हैं, उत्पाद की क्या बात वहाँ। म्हणजे जो मिथ्या एकांती आहे तो म्हणतोय जर मी नित्यच आहे तर मग उत्पाद वेळ का दाखवला हो? काय कळलं? मनुष्य अवस्थेचा वेळ झाला आणि देव अवस्थेचा उत्पाद झाला, हे सगळं सांगायची काय गरज होती? जर मी नित्य आहे तर मला नित्यच वस्तू दाखवायची आहे, नित्यच वस्तूचा आश्रय घ्यायचा आहे, तर हे सगळं का सांगितलं मग? तर तुमची दृष्टी नाही आहे, ज्या नित्य स्वभावाकडे दृष्टी नाही आहे, सगळी दृष्टी कुठं आहे हो? अनित्य पर्यायाकडे आहे, आणि त्यालाच स्वतःचं रूप मानतोय। काय म्हणले मामा? ऐकवलं? मी कोण आहे? मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, मी वडील आहे, मी पती आहे, ही दृष्टी आहे ना तुमची। म्हणून सांगतायत की दृष्टी द्रव्याकडं न्या, पर्यायाकडं नको। आपण त्या पर्यायाला नित्य बनवायला जातोय, द्रव्याला नित्य पाहत नाहीये, म्हणून आकुलता होत आहेत, विकल्प होत आहेत। म्हणून सांगितलं इथं, हम न हो तो उत्पाद की ज़रूरत समझे, हम सत है, उत्पाद की क्या वहाँ बात। जिस जिसका भी उत्पाद होता है, कहीं कोई अपूर्व चीज नहीं उत्पन्न होती। कुठल्याही द्रव्यामध्ये कुठलीही पर्याय उत्पन्न होऊ दे, अपूर्व आहे का अपूर्व आहे हो? कसं म्हणायचं उत्तर देताना? कथंचित, म्हणजे मग स्यात, म्हणजे तिथं दोष येत नाही। अपूर्व आहे का? पूर्वी झालेलीच आहे हो पर्याय तुमची। कथंचित अपूर्व आहे, कथंचित आहे तीच उत्पन्न झाली आहे।
सर्वथा तर नसलेली उत्पन्न झाली नाही. म्हणून सांगतायत की कोई अपूर्व चीज नाही उत्पन्न हुई. जे द्रव्य आहे तेच उत्पन्न झाले नवीन पर्यायामध्ये, नवीन द्रव्य उत्पन्न झालेलं नाही. जो है उसकी ही एक दशा बन गई, एक नई दशा बन गई. इस तरह जो भाव है, द्रव्य है, वस्तु है, उसका तो नाश नहीं होता, और जो है नहीं उसका उत्पाद नहीं होता. जे सर्वथा नाही त्याचा उत्पाद होत नाही, आणि जे आहे त्याचा सर्वथा नाश होत नाही. पर उत्पाद वे चल तो रहा है, वह सब गुण पर्यायों में चल रहा है. जे काय उत्पाद वे चालू आहे ते कोणाचं आणि कुठं चालू आहे? पर्यायाचा उत्पाद वे चालू आहे तो द्रव्यामध्ये चालू आहे असं सांगितलं. हां, म्हणजे जेव्हा द्रव्याला, सांगा मला, जेव्हा पर्यायाला द्रव्याशी अभेद केला आणि म्हणलं की मनुष्य पर्याय उत्पन्न झाली, कुठला नाही हो 7 नंबर चार्टमध्ये? हां, का बरं? हां, अभेदोपचार नाही आहे, पर्यायाकडून द्रव्य दाखवतोय. मी मनुष्य आहे, मनुष्य पर्यायाचा उत्पाद झाला. कोणाचा वेळ झाला सांगा? पर्याय सहित द्रव्याचा वेळ झाला, पर्याय सहित द्रव्याचा उत्पाद झाला असं दाखवणारा तो नाही आहे. म्हणून तर तिथं अशुद्ध निश्चयने म्हटलं गेलं. त्याला निश्चयने नाही आहे, भलेही संपूर्ण द्रव्याचंच स्वरूप दाखवते, पण तरी सुद्धा पर्यायाशी अभेद करून दाखवते, त्यामुळे त्याला अशुद्ध म्हटलं गेलं. म्हणून उत्पाद होतोय, नाश पण होतोय प्रतिसमयाला, पण कोणाचा होतोय मामा? उत्पाद कोणाचा झाला आणि व्यय कोणाचा झाला? द्रव्याचा होत नाही, पर्यायाचा होतोय. द्रव्य त्याच्यामध्ये ध्रुव आहे, कॉन्स्टंट आहे, जसा आहे तसा अस्पर्शी आहे, निराबाध आहे. विशिष्ट पर्याय सहित द्रव्य त्याचा उत्पाद आणि वेळ. बरोबर, विशिष्ट पर्याय सहित द्रव्याचा उत्पाद. म्हणूनच म्हणलं तिथं अभेदोपचार नाही. 3 काय घ्यायचे होते त्यामध्ये? उदाहरण सांगा. 3 वेगवेगळे 3 कॉलमचे. अशुद्ध निश्चयने बघितलाय तुम्ही, त्यातले 3 पहिले कॉलम आहेत, त्याच्यामध्ये तिघांचा उत्पाद सांगायचा. आता पाठ झालं की एकदम असं डोळ्यासमोर केवलींच्या ज्ञानामध्ये सगळं झळकालंय आपल्या, तेवढं चार्ट तर झळकू दे की रोहिणी काकी. पहिले 3 कॉलम कुठले? अशुद्ध निश्चयने मधले, अभेदोपचार नाही मधले पहिले 3 कॉलम कुठले? सगळे इतके मोठे कॉलम घेतलेत ना 7 नंबर चार्टमध्ये. मग त्यातले पहिले 3 कॉलम पूर्णदेश शुद्ध, एकदेश शुद्ध आणि अशुद्ध निश्चयने. हां, आता तिन्हीचे उदाहरण सांगा बघू मला. हे उत्पादन वेळ सांगायचं त्याच्यामध्ये तिन्हीमध्ये. सिद्ध अवस्थेचा उत्पाद, पूर्णदेश शुद्धता. बरोबर. सिद्ध अवस्थेचा म्हणू नका, सिद्ध अवस्थेचा म्हणू नका, सिद्धांचा उत्पाद असं म्हणा, कारण द्रव्य दाखवायचं आहे पूर्ण त्यात आपल्याला. सिद्ध अवस्था म्हणली तर कुठं गेला हा? कुठला नाही झाला? सिद्ध अवस्थेचा उत्पाद नुसतं म्हटलं तर वैशालीताई कुठला नाही? काय झालं? सगळं सपाट झालं का काय? ना, अभेदवृत्ती तर निश्चयाचा विषय आहे. मी काय विचारलं तुम्हाला? सिद्ध दशा उत्पन्न झाली असं म्हणलं तर कुठला नाही आहे? भेदवृत्ती नाही आहे, कारण पर्यायाचं कथन सांगतोय. म्हणजे एवढं समजून घ्या, सिद्ध उत्पन्न झाले असं म्हणलं तर पर्यायाकडून द्रव्य उत्पन्न झालं हे दाखवत आहे. आणि सिद्ध दशा म्हणजे फक्त पर्याय उत्पन्न झाली, जसं मला क्रोध उत्पन्न झाला म्हणतोय तर ती नुसती पर्याय बघितली तर भेदवृत्ती झाली. बरोबर. आता सांगा पुढचा. पूर्णदेश शुद्ध नाही मध्ये काय सांगितलं? सिद्ध दशा त्या जीवाची उत्पन्न झाली म्हणून त्या दशेकडून तो जीव दाखवला, तर पूर्णदेश शुद्ध निश्चय अशुद्ध निश्चयने झाला. एक देश शुद्ध मध्ये
आणि सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. सम्यक दृष्टी जीव असं म्हणलं. 4 ते 14 गुणस्थांवरती जीव, बरोबर, किंवा 4 ते 12 गुणस्थांवरती जीव. मग तिथं सिद्ध दशा सहित त्या जीवाचा उत्पाद, तसं सम्यक दर्शन सहित त्या जीवाचा उत्पाद आणि मिथ्या दर्शन सहित जीवाचा वे असं सांगितलं तर एक देश शुद्ध निश्चय नाही झाला, तो अशुद्ध निश्चय नाही यातला. समजतंय ना? आणि पुढं अशुद्ध निश्चय नाही तर तुमचाच आहे. मिक्रोधी किंवा मिन्यानी, म्हणजे पर्यायाकडून सांगितलं. ते काय ना? काय काय? मग कुठलीही गुणाची पर्याय घ्या आणि त्या पर्यायाकडून आपलं स्वरूप दाखवलं तर ते अशुद्ध निश्चय नाहीतला अशुद्ध निश्चय नाही झाला. म्हणून त्या पर्याय सहित माझा उत्पाद आणि त्या दुसऱ्या पर्याय सहित माझा वे हे सांगितलं तर तिथं अशुद्ध निश्चय नाही झाला. ठीक आहे, म्हणून सांगतायत की उत्पाद वे तर चालू आहेत. वह सब गुण पर्यायों में चल रहा है. सर्वथा कुठल्याही द्रव्याचा उत्पाद किंवा नाश होत नाही. मग ते दृष्टांत सांगितलं होतं गाथेमध्ये गोरसाचा. गाय का दूध ले लो, उसे क्या बोलते हैं? गोरस. मामा, गोरस म्हणजे मामा, गोरस म्हणजे काय? गाईचे कुठले दुधाचे कुठलेही पदार्थ, निर्माण होणारे, हां, दुधाचे कुठलेही पदार्थ घ्या, त्याच्या वेगळ्या अवस्था. दूध का दही बन गया तो भी वह गोरस ही तो रहा. अर्थात दूध का दही बन गया तो कहीं गोरस नहीं मिट गया, यानी दूध मिट गया उसके मायने यह नहीं कि गोरस मिट गया. दूध या पर्यायाचा नाश झाला आणि दही या पर्यायाचा उत्पाद झाला. मग हे अशा रीतीने परिणमन होत असताना सुद्धा द्रव्य तिथं नष्ट झालं नाही. और दही बन गया तो इसके मायने यह नहीं कि वह और कुछ बन गया, गोरस न रहा. गोरस तर आहेच, फक्त त्याची अवस्था अशी बदलली हे सांगितले. ऐसी ही हमारी बात है. लोग क्यों घबरा जाते कि उनको द्रव्य दृष्टि से अपने सहसत्व का परिचय नहीं है. म्हणजे हे वास्तविक उत्पाद वे समजलं ना, इतकी निश्चिंतता यायला पाहिजे. भलेही मला आज मरण आलं तरी सुद्धा माझा नाश थोडी होणार आहे. काय म्हणते दीपाली भाभी? मरणाला कसं फेस करायचं? नाही झालं बाळा, मी नित्य आहे ह्याचा विश्वास. माझ्या हां पर्यायाचा वेळ होतोय, उत्पाद वेळ होतोय, पण मी विकाल नित्यचा. हां, म्हणजे किती उपयोग आहे त्याचा आपल्याला, जेव्हा आपण ते त्या समयांमध्ये उपयोग करतोय, जेव्हा परीक्षेची वेळ आहे. म्हणजे कुठेही गेलो तरी सुद्धा शब्दात नकोय बरं का, भावभासनेमध्ये येऊ देत की माझा नाश होणार नाही आहे, मी तर किती अबाधित तत्व आहे, अस्पर्शी तत्व आहे. ही पर्याय मला घेऊन नष्ट होणार नाही आहे, पर्याय स्वयं नष्ट होणार आहे. मी तर त्यापासून वेगळा वेगळा वेगळा. कुठं माझं हे मनुष्य देह संपलं म्हणून मी कुठं संपलोय मामा? भय संपलं सगळं हे सांगितलं. जेव्हा हे समजलं की या पर्यायाबरोबर माझा नाश होणार नाही आहे. किती प्रकारचं भय, किती प्रकारचे भय आहे मामा? भय किती प्रकारचे? 7 प्रकार. तुमच्याजवळ 7 आहेत? तुमच्याजवळ किती आहेत ते विचारते हो. हां, किती भय आहे मामा? भय जगा एवढं काय आभाळा एवढं म्हणते तसं. किती भय आहेत? तर सम्यक दृष्टीला भय नसतं. असं का म्हणलं? कारण त्याला पर्यायाविषयी भेद ज्ञान आहे. पर्याय संपली म्हणून मी संपणारा नाही. मग कुठली चांगली पर्याय असो किंवा वाईट पर्याय असो, त्याच्याविषयी त्याला चिंता नाही, म्हणून त्याच्या परिणामात भय नाही. म्हणून आपल्यासाठी हा उपयोग करून घ्यायचा की भलेही आत्ता चांगली दशा आहे आपली. मग मी आज सकाळी काय ऐकलं की पुण्य आणि पापाचं परिवर्तन सतत चालू आहे हो. हां, अंतर्मुहूर्तामध्ये उदय बदलतात. कुठलाही जीव असू देत. काय म्हणले प्राणिते? की कोणी जीव समजा देवगतीतला आहे, त्याचं आयुष्य किती हो? सागरांचं आयुष्य.
मिनिमम मॅक्झिमम समजून घ्या. आता समजा 10 सागर आयुष्यवाला कोणी देव आहे, त्याच्या आयुष्यामध्ये पुण्य आहे का पाप आहे? दोन्ही पण आहे. कसं दोन्ही का? पुण्याचं उदय असताना पण तो जर त्याच्यामध्ये हे असेल ना तर तिचं पाप बंद नाही नाही, काय असू दे नसू देत हे सांगाले मी की उदय अंतर्मुहूर्तामध्ये बदलतात. मग म्हणून सांगितलं की आपल्याला उदय आत्ता कुठला आहे, तर त्या उदयाला आपण धरून बसतोय. मामा, पुण्य चांगलं का पाप चांगलं? नाही, पुण्य चांगलं का पाप वाईट? मामा, दोन्ही पण समान आहे. पुण्य चांगलं पाहिजे काय? पुण्य घेऊन मोक्षाला जाता येणार का? नाही. पुण्य मोक्षापर्यंत नेणारं नाही, पुण्य मोक्षात नेऊन सोडणारं नाही. त्यामुळं पुण्य सुद्धा संसारात अडकवणारं आहे, तर कर्मच आहे, बंधच आहे, संसारच आहे. म्हणून ते प्रत्येक अंतर्मुहूर्तामध्ये उदय बदलतात हे त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की आत्ता एका अंतर्मुहूर्तापर्यंत पुण्याचा उदय आहे, तर नियमाने तो नष्ट होणार आहे आणि पापाचा उदय येणार आहे. मग तो किती कमी जास्त असेल का असेल, पण तो सुद्धा नष्ट होणार आहे आणि पुन्हा पुण्याचा उदय येणार आहे. म्हणजे मग किती हो तुम्हाला हे समजून काय फायदा सांगा? असं उत्पादन निरंतर चालू आहे अंतर्मुहूर्तामध्ये प्रत्येकाचं, प्रत्येक गुणांचं परिणामामध्ये, प्रत्येक पर्यायामध्ये हे चालू आहे. काय फायदा समजून? पर्यायाकडे न बघता निजगृह शुद्ध आत्म्यालाच जाणायचं. हां, म्हणजे तुम्ही पुण्याची इच्छा करताय, सुख मागताय, अनुकूलता मागताय, तर मिळणार आहे. पण किती वेळ हो? अंतर्मुहूर्ताने नियमाने नष्ट होणार, पुन्हा बदलणार. तर हे एक त्यांनी काय विशेष सांगितलं की तुम्ही झोपलाय, सांगा झोपेत पुण्य आहे का पाप आहे हो? पाप. काय बांधताय ना वे उदय, काय विचारते? दोन्ही पण आहे. हां, म्हणजे झोपल्यावर तुमच्या पुण्याचा पण उदय येऊन चाललाय आणि पापाचा पण उदय येऊन चाललाय. काय भोगलं हो? पुण्याच्या उदयामध्ये झोप छान लागली, पापाच्या उदयामध्ये डास येऊन चावला, असं का? कसं? स्वप्न चांगलं पडलं वाईट पडलं. स्वप्न पडलं म्हणजे चांगलं वाईट म्हणजे काय पण असेल ते त्याच्यावरून समजून घ्या. पुण्य पाप कोणीही जीव असू देत, महाव्यसनी पापी जीव असू देत, त्याला सुद्धा अंतर्मुहूर्तानंतर हृदय बदलतायत. आणि कोणी महात्मा त्यागी व्रती मुनी जीव असू देत, तरी त्यांच्यासुद्धा पुण्य आणि पापामध्ये असे उदय चालू आहे. फक्त तिथं काय तुम्हाला दिसताना ती कशी बहुलता आहे त्याच्यावरून ते दिसणार उदय. तुम्ही काय भोगताय त्याच्यावरून त्याचा आनंद किंवा दुःख तुम्हाला दिसणार. झोपेमुळे सर्वचा पाप बंदच होतो ना. दर्शनावरण कर्माचा बंद होतो म्हणलं झोपल्यावर. निद्रा हे दर्शनावरण कर्माची प्रकृती आहे ना. मग जर झोपलो तर दर्शनावरण कर्म बांधलं, मग दर्शनावरण कर्म हे घाती कर्म आहे, घाती कर्म हे पाप प्रकृती आहे. म्हणून आश्रव बंद होतोय पापाचा, पण उदय निरंतर चालू आहेत प्रत्येकाचे हे सांगतायत. म्हणून कुठल्याही उदयाला बघून घाबरायचं नाही. मामा, माझ्या समोर आता जर मरण येऊन उभारलं तर मी काय फेस करणार? त्याला कसं फेस करणार? घाबरलो तर कोणी येऊन चाकू असं धरलाय तुमच्या याच्यावर समजा, तर किती भय. आणि तेच ते मुनिराज बसले होते ध्यानाला आणि नाही का शिरच्छेद केला, सगळे अवयव छेदले त्या मुनींचे, त्यांना किती भय हो. म्हणले ते साधना करतात, त्यांना दिसतो म्हणे त्यांचं शरीर वेगळं असतं, काय जास्त शक्तिशाली असतं, म्हणून त्यांना ते बेर होत आहे, आपल्याला होत नाही. कोणाकडे दृष्टी गेली हो? नो कर्माकडे पाहायचं नाही आहे, कर्मरहित स्वभावाकडे पाहायचं आहे. त्यांनी त्यांची शक्ती स्वभावाकडे लावली आहे, म्हणून हे सगळे उदय त्यांना नगण्य झाले. मग तसं आपण पण हे सगळ्या उत्पाद वेळात शक्ती लावतोय. किती शक्ती लावताय सांगा 1 वाजता दीपाली भाभी? कशाचा उत्पाद होतोय आणि कशाचं वेळ होतोय राणी ताई? संकलेशाचं वेळ आणि शांतीचा उत्पाद का उलट? नाही समजलं म्हणून अशांती अशांती. तर असा उत्पाद वेळ करायचं नाही आहे. समजून घ्या, ऐकत राहा, जेवढं समजणार आहे हळूहळू का असेना. ज्या गोष्टी नाही समजल्या त्याचं क्षयक्षम तर होतो, पुन्हा पुन्हा पुढं समजत जातं. ठीक आहे.
लोग क्यों घबरा जाते? पापाचा उदय कसं लावायचं? हां वर्गामध्ये पापाचा उदय कसा लावायचा? आहे ना, संकलेश चालू आहेत. जे काही भोग मिळाले तरी सुद्धा त्याच्यामध्ये भोगाचा आनंद न भोगता संकलेश करतोय की माझ्याकडे ते नाही, हे नाही. मग हा पापाचा उदय. आणि तुम्हाला बाहेर दिसेल असं नाही आहे, उदय चालू आहेत हे सांगितलं. म्हणजे इवन हे पण सांगितलं की तुम्ही मंदिरात पूजा करायला बसलाय, अंतर्मुहूर्तात उपयोग बदलतोय, उदय बदलतायत. हां मग तिथं मंदिरात काय चालू आहे? ओ पुण्य आणि पाप. पुण्य एक सांगू शकाल, पापाचा सुद्धा तिथं उदय चालू आहे. म्हणजे तुम्ही काय भोगता त्याच्यानुसार भविष्यात आसरव बंद होणार आहे ती गोष्ट वेगळी, फक्त उदय येत आहेत हे समजून घ्यायचं आहे. मग त्याची किती इंटेन्सिटी आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं फळ मिळणार. काय म्हणला? यूट्यूबवर एक जण आहे, 50 वर्षाचे कस्तुरी झाले, पण त्यानं 13व्या साली सांगितलेलं होतं 8-15 दिवसाचंच आयुष्य तुमचं. तर ते आत्तापर्यंत जिवंत आहे, ऑक्सिजनवर आहे, तरी देखील वाचन म्हणून चिंतन सारखं चालू आहे. बर विपिन शास्त्रींनी त्यांची मुलाखत घेतली. हां बघितले मी ते व्हिडिओ. हां म्हणजे किती ते पंडितजी आहेत ते कोणीतरी 2013ला म्हणताय का? त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मरणार आहेत असं. एका पंडितजीच आहेत बहुतेक ते. आणि विपिनजी शास्त्रींनी त्यांचं इंटरव्ह्यू काय म्हणायचं एक मुलाखत घेतली होती. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला फक्त 15 दिवसाचं आयुष्य राहिलं हे सांगितलं होतं आणि ऑक्सिजनवर ठेवलं होतं. पण अजून पण ऑक्सिजनवर आहे ते. आज तागायत जिवंत आहेत, ऑक्सिजनवरच आहेत. पण तशा अवस्थेत पण ते खूप चांगला स्वाध्याय करतायत, आपला उपयोग स्वभावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे निरंतर तत्वचर्चा अशा उपयोगामध्ये त्यांनी रत आहेत हे त्यांनी त्यात सांगितलं होतं. म्हणजे चांगली सूक्ष्म चर्चासुद्धा करतात, इतरांना काय काय सांगतात, शिकवतात असं पण सांगितलं. पण ऑक्सिजनवर आहेत. पुण्य का पाप आहे? पुण्य का पाप आहे? आता शारीरिक वेदना आहेत ते तेच पापाचं म्हणायचं ना, अशा अवस्थेत पण स्वरूपाला जाण्याचं त्यांना चान्स मिळत आहे. मग ऑक्सिजन देऊ का तुमच्याकडे पाठवून? पुण्य पाहिजे. अम्म पुण्यम मा हो असं सांगितलं. कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये एक संदर्भ गाथा दिली आहे, त्यात सांगितलं जे पुण्य तुम्हाला वैभव देतं, पुण्येन होई विभो विहवेण मो मयेण मयी मोहो. म्हणजे पुण्याने वैभवाची प्राप्ती होते. पुण्येन होई विहवो विहवेण मो मद होते, मदाने मयी मोहो मती मोहित होते, मयी मोहेण पावम. मग असं पाप मला, असं पुण्य मला नको असं त्या गाथेमध्ये सांगितलंय. काय कळलं? पुण्याने नियमाने तुम्हाला वैभवाची प्राप्ती होते मामा, आणि वैभव मिळाल्यावर हळूहळू मद होत जातो. मद झाला की मती भ्रष्ट होते, आणि त्या भ्रष्टमतीने जीव नियमाने पाप करतो. मग पुण्य चांगलं आहे का पाप? जे पुण्य तुम्हाला पापापर्यंत नेणारं आहे ते पुण्य कधीही चांगलं नसतंच. म्हणून सांगितलं की अशा पुण्य आणि पापाची आपल्याला इच्छा करायची नाही. त्यापासून मी भिन्न जाणणारा आहे. कुठलेही उदय येऊ दे ते ने आहेत, मी न्यायक आहे, त्यापासून भिन्न ध्रुव आहे ह्याचा अनुभव करणं आवश्यक आहे. ओ जाणा उत्पाद वेरहित, क्षणिक पर्याय रहित, ध्रुव स्वभाव जाणा. पहा या आत्म्यामध्ये पुण्य नाही, पाप नाही. या आत्म्याला या पुण्य पापाची आवश्यकता नाहीच. या पुण्याला पापाला देखील मी जाणणारा मात्र आहे. न्यायक स्वरूपोहम